Hello friends. So in this video we will start the practice set 1.1. त्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजे की इथे आता समोर क्वेश्चन आपल्याला येणार आहे की सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. सो व्हॉट इज मीन बाय सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय ते माहीत पाहिजे आपल्याला. सायमल्टेनियस इक्वेशन्स मीन्स if any equation, suppose 2x plus 3y is equal to 5, हा एक इक्वेशन आहे आणि दुसरा आहे समजा 3x प्लस 9y इज इक्वल टू 1. आता या दोन इक्वेशन मध्ये बघा x आणि y इथे व्हेरिएबल आहे, इथे जो व्हेरिएबल आहे इथे सुद्धा x आणि y आहे. असे दोन इक्वेशन ज्याच्यामध्ये सेम व्हेरिएबल असतात त्यांना आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतो. सो दिस टू इक्वेशन्स आर द सायमल्टेनियस इक्वेशन्स. नाउ सॉल्व करणे म्हणजेच काय, या सायमल्टेनियस इक्वेशन्सला सॉल्व करणे म्हणजेच काय, तर आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे, अशी व्हॅल्यू जी या दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. मग याच्यासाठी सॉल्व करण्याच्या काही मेथड्स आहेत ज्या आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. मेथड्स तर पहिली जी मेथड्स आहे टू सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन्स इज इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड जे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये बघणार आहोत. द सेकंड मेथड इज ग्राफिकल मेथड. ग्राफिकल methods. And third method is Cramer's rule. Cramer's rule. So these are the three methods which we will use for solving the simultaneous equations. So the first method is elimination method. आता elimination method जेव्हा आपण बघतो तेव्हा काही गोष्टी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. फॉर एक्झाम्पल इलिमिनेशन मेथडसाठी पहिली गोष्ट म्हणजे जर समजा दोन्ही इक्वेशन या प्रकारचे असतील 2x प्लस 3y इज इक्वल टू 5 अँड 5x प्लस 3y इज इक्वल टू 1. आता या दोन इक्वेशन मध्ये सॉल्व जर आपण या दोन इक्वेशन मध्ये ऑब्झर्व जर केलं तर इथे बघा, इथे y चं कोएफिशियंट दोन्ही इक्वेशन मध्ये y चं कोएफिशियंट सेम आहे आणि इथे साइन सुद्धा सारखा आहे. तशा दोन इक्वेशनना जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा या दोन इक्वेशनला सबट्रॅक्ट करू आपण. सबट्रॅक्ट तर सबट्रॅक्ट केव्हा करू, जेव्हा x चं कोएफिशियंट किंवा y चं कोएफिशियंट जर सारखं जर असेल आणि त्याचं साइन सुद्धा सारखं जर असेल तर. इथे प्लस प्लस आहे आणि 3 प्लस 3 प्लस 3. देअरफॉर अशा दोन इक्वेशनला सॉल्व करताना आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. दुसरी एक गोष्ट माहित पाहिजे की समजा आता दोन इक्वेशन आहेत, प्लस 4y इज इक्वल टू 9 and another equation is 3x minus 4y is equal to 3. हे दोन इक्वेशन आहेत. या दोन इक्वेशन कडे ऑब्झर्व जर केलं आपण तर आपल्याला काय कळेल की 4y चं कोएफिशियंट इथे प्लस 4 आहे आणि इथे y चं कोएफिशियंट मायनस 4 आहे. म्हणजे सारखे कोएफिशियंट आहेत बट डिफरंट साइन आहे. अशा वेळेस या दोन इक्वेशनना आपण ऍड करू आता समोर एलिमिनेशन मेथड यूज करताना. द फर्स्ट मेथड इज एलिमिनेशन मेथड, जे आपण 1.1 प्रॅक्टिस सेट मध्ये आपण यूज करणार आहोत. त्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा, सबट्रॅक्ट केव्हा करू, ऍड केव्हा करू. तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, जर समजा दोन इक्वेशन असे असतील ज्याच्यामध्ये x आणि y चं कोएफिशियंट हा अल्टरनेटिव्हली असेल. फॉर एक्झाम्पल बघा, इथे इज इक्वल टू 3. इथे बघा आता x चं कोएफिशियंट इथे 2 आहे, इथे y चं कोएफिशियंट 2 आहे, इथे y चं कोएफिशियंट 4 आहे, इथे x चं कोएफिशियंट 4 आहे. अशा प्रकारचे इक्वेशन जर असतील तर आपण या दोन इक्वेशनना आधी ऍड करू आणि त्याच्यानंतर त्या दोन इक्वेशनला सबट्रॅक्ट करू. तर या गोष्टी आपल्याला समोर जाऊन लक्षात ठेवावं लागतील. सो नाउ स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 1.1.
प्रॅक्टिस सेट 1.1. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. त्याच्यामध्ये इक्वेशन दिले आहेत बघा. फर्स्ट इक्वेशन इज 5x plus 3y is equal to 9. This is equation number 1. And second equation is 2x minus 3y is equal to 12. This is equation number 2. त्याच्यानंतर आहे let's add equations 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 ला ऍड करा. म्हणजे काय लिहिताना कसं लिहू, 5x plus 3y is equal to 9 and 2x minus 3y is equal to 12. या दोन्ही इक्वेशन आपण ऍड जर केलं तर काय मिळेल, 5x plus 2x is equal to 7x. 5 plus 2 7 and 3y minus 3y it gets cancelled. So therefore 9 plus 12 is equal to 21. Okay, so therefore x 7x is equal to 21 आला. Therefore x is equal to आता इथे काय येईल, 21 divided by 7, that is x is equal to इथे x is equal to 3. लक्षात आलं. त्याच्यानंतर इथे आता नेक्स्ट दिलेला आहे प्लेस. x ची व्हॅल्यू 1 मिळाली आपल्याला, x इज इक्वल टू 3 मिळाली आहे. प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू x ची व्हॅल्यू, म्हणजे आपल्याला दुसरी y ची व्हॅल्यू मिळेल. सो देअरफॉर 5u इंटू 3, x च्या जागी 3 पुट केलं बघा इथे, प्लस 3y इज इक्वल टू 9. ओके, 5 इंटू 3 15 प्लस 3y इज इक्वल टू 9. ओके, सो देअरफॉर 3y 15 ला तिकडे जर नेलं तर 9 minus 15. ओके, so therefore 3y is equal to 9 minus 15 is equal to minus 6. So therefore y is equal to minus 6 divided by 3 आणि minus 6 divided by 3 minus 2 येईल. therefore y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली y is equal to minus 2. so x ची व्हॅल्यू मिळाली 3 आणि y ची मिळाली 2. so these are the solutions of these two equations. म्हणून इथे लिहिलं आहे द सोल्युशन. ऍक्टिव्हिटी ही 1.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. सोल्युशन इज xy इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू आहे -2. Here the -2. Okay, so this is the activity given in question number 1. Now question number 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं आहे बघा. solve the following simultaneous equations. फर्स्ट इक्वेशन जे आपल्याला सॉल्व करायचं आहे ते आहे 3a plus 5b is equal to 26, and second equation is a plus 5b is equal to 22. so या दोन इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. नाउ लेट कन्सिडर करू, याला म्हणू 3a plus 5b is equal to 26. याला इक्वेशन नंबर 1 आपण कन्सिडर करू.
आणि याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. a plus 5b is equal to 22. दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके, आत्ताच मी सांगितलं की या दोन इक्वेशनला आता ऑब्झर्व करा. एचं कोइफिशियंट इथे 3 आहे, एचं कोइफिशियंट इथे 1 आहे, इथे बीचं कोइफिशियंट 5 आहे, इथे बीचं कोइफिशियंट 5 आहे. सारखं कोइफिशियंट आणि साइन सुद्धा सारखं आहे. अशा वेळेस दोन इक्वेशनला सबट्रॅक्ट करू आपण. देअरफॉर सबट्रॅक्टिंग कोणतं इक्वेशन, इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करू. कोणत्या इक्वेशन मध्ये? फ्रॉम इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करू. म्हणजे 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 मायनस करू a प्लस 5b इज इक्वल टू 22. सबट्रॅक्ट केल्याने काय होईल बघा. 3a मायनस 1a इज इक्वल टू 2a आणि 5b मायनस 5b इज इक्वल टू 0. त्याच्यामुळे ते लिहिणार नाही. 26 मायनस 22 इज इक्वल टू 4. सो देअरफॉर इथे आता 2a इज इक्वल टू 4 मिळाला आपल्याला. देअरफॉर एक व्हेरिएबलची व्हॅल्यू आता इथे मिळणार आहे 4. 2 इकडे आल्यानंतर डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2. देअरफॉर a ची व्हॅल्यू मिळाली 2. सो एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. इथे आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजेच काय, a आणि b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे. सो a इज इक्वल टू 2. आता a इज इक्वल टू 2 मिळाल्यानंतर कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ते पुट करा. इक्वेशन नंबर 1 और इक्वेशन नंबर 2 मध्ये. तर पुटिंग x a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2, जो सोपं इक्वेशन असेल त्या इक्वेशन मध्ये पुट करू. इक्वेशन 2 मध्ये पुट करा म्हणजे काय होईल, a इज इक्वल टू 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. ओके, सो देअरफॉर 2 ला तिकडे नेल्यानंतर काय होईल, 5b इज इक्वल टू 22 मायनस 2 होईल तिकडे गेल्यानंतर. सो देअरफॉर 5b इज इक्वल टू 22 मायनस 2 इज 20. देअरफॉर b इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 5 दॅट इज 4. म्हणजे b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. सो आपण सॉल्व्ह केल्यानंतर a ची व्हॅल्यू मिळाली इथे 2 and b is equal to 4. So this is the solution of these two simultaneous equation. Therefore इथे लिहिताना मग the solution is a आणि b ची व्हॅल्यू काढायची होती आपल्याला. a b is equal to a मिळालं 2 and b मिळालं 4. So this is the solution of these two simultaneous equation. Now the next questions of practice set 1.1 will be see in the next video. Thank you.